बाई 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 बाई, एवढं ऊन लागतंय तर जा म्हणू तिकडे काश्मीरला जाऊन स्थायिक व्हा. इथं कशाला राहताय 10 बाय 10च्या खोलीत आमच्या मांडीला मांडी ठोकून अगदी. साधी 2 रुपयाची भाजी आणणं माहित नाही की साधी दुधाची पिशवी आणणं माहित नाही. त्या आपल्याला फुकटचं गिळायला पाहिजे. बरं यांचं औषध पाणी आहेच, काही कमी जास्त झालं तर डॉक्टरांना पण बोलवा. या ते नुसती बॅद. लग्न झाल्यापासून नुसतं आपलं याचं करा त्याचं करा, याचं करा त्याचं करा. यातच सगळं तारुण्य संपून गेलंय माझं. कसली हाऊस नाही की कसली मौज नाही. बाई आपली नुसती राब 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 राबतेच. कपडे पण बघा किती सैल व्हायला लागलेत मला. परवा ह्यांना म्हणलं, अहो ऐका ना, माझ्यासाठी एक नवीन साडी घेऊयात का? तर मला म्हणाले अजिबात नाही, मंजूच्या लग्नासाठी पैसे साठवायचे. बायकोवर काही प्रेमच नाहीये यांचं. सारखं आपलं माझी बहीण माझी बहीण माझी बहीण, काही लक्षच नाहीये माझ्याकडे. जायतल्या शेजारचे माने बघा आपल्या बायकोचे किती लाड करतात. आठवड्यातून एकदा तिला बाहेर जेवायला घेऊन जातातच. महिन्यातून एक पिक्चर दाखवतात. दरवर्षी बाहेर फिरायला घेऊन जातात, ते फॉरेनला, अमेरिका, लंडन, पॅरिस. आम्ही थांबलो इथेच या खुराड्यात. 12 महिने दुष्काळ नुसता.